तर आत्तापर्यंत आपलं एवढं झालेलं आहे. बॅकग्राऊंडचा इथला ग्रीन कलर मी लॉन काढून घेतलेला आहे, पूर्ण ग्रीन केलेलं आहे. फर्स्ट लेअर दिलेला आहे, अजून काम बाकी आहे आपलं. आता बाकीचं तर ग्रीन कलर आपण मारून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता ही साईडला ओढा जो वाहतोय तो ओढ्याला आपण कलर देतोय, पाण्याचा कलर, आणि त्यामध्ये दगड आहेत बाजूला, ते कलर करून घेतोय. आणि झाडाचं खोड आहे, याला पहिला लेअर दिलेला होता, आता दुसरा लेअर देतोय, पण फक्त प्लेन टोन देतोय. नंतर आपल्याला ह्याच्यावरती लाईट आणि डार्क करायचं. तर आत्तापर्यंत आपलं एवढं काम झालेलं आहे. हा झाडाचा बुंदा आहे, याला मी कलर मारून घेतलेला आहे. आणि खाली एवढं पाण्याला वगैरे आणि खालचे दगड केलेले आहेत. आता हा झाडाचा बुंदा आपल्याला स्टार्ट करायचा आहे, त्याला पण तशाच प्रकारचा कलर द्यायचा आहे. तर तो मी देऊन घेतो. आता हे झाडाचा बुंदा झाला आहे. आता मागच्या बाजूचे जे आहेत त्याला मी देतोय कलर, हे आणि हे करायचे, मग मी स्टॉप करणार आहे. तर आता ह्याला दिलेला आहे कलर. आता हे बाकी आहेत, 1 2 3 4 5, तर ते पण आता करून घेतो. हे फक्त फर्स्ट लेअर आहेत, ह्याच्यावरती नंतर मी डिटेलिंग करणार आहे. हा फक्त मी फर्स्ट लेअर देतोय, त्याच्यामुळे पटपट पटपट होत आहे आणि एवढी फिनिशिंग वगैरे करत नाही. नंतर आपल्याला ह्याच्यावरती डार्क आणि लाईट, थोडंसं शॅडो आणि लाईट पडलेले आपल्याला दाखवायचं आहे ह्यावरती. तर हे बघा झालं. तर अशा प्रकारचं दिसतंय आता. तर आत्तापर्यंत हे बघा आपलं एवढं काम झालेलं आहे. अशा प्रकारचं पेंटिंग बघून कंप्लीट झाल्यासारखी वाटते, पण कंप्लीट झालेली नाही, डिटेलिंग वगैरे बाकी आहेत. तर आत्ता मी थोड्या वेळ काम केलेलं आहे कृष्णाचं, आणि हे बघा बॅकग्राऊंडला अशा प्रकारचे दिसतील पेंटिंग. तर बॅकग्राऊंड कंप्लीट केलेलं आहे मी. ह्या ठिकाणी ग्रीन कलर वगैरे दिलेलं लॉंगला, आणि हे पाणी वाहत आहे खालून, आणि या ठिकाणी दगड आहेत थोडेसे खडक. तर असा सीन आहे, दाखवलं आहे मी. तर आता मी काम स्टॉप करतोय. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.